आता ब्रेकनंतर बातमी मुंबईच्या मीरा रोड रेल्वे स्टेशन परिसरात महापालिकेने तोडक कारवाई केलेली आहे। अनधिकृत स्टॉल आणि पान टपऱ्यांवरही तोडक कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान स्टॉलवाल्यांनी आक्रोश करत कारवाईला विरोध केला। दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली। या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले होते आणि त्यामुळे पालिकेने ही कारवाई केल्याचं बोललं जातं। तर वर्ध्यामधून एक संतापजनक घटना समोर आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत 2 शिक्षकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली। यानंतर संतापलेल्या शिक्षकांना क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली। या घटनेतील पीडित मुलांना मारहाण केल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं शिक्षण विभागात खळबळ उडाली। मारहाणीनंतर पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। की पुन्हा त्या दोघांचं काल वाद झाला, भांडण झालं, तर त्यावर सुद्धा आम्ही केंद्र प्रमुखाला पाठवून तिथली शहानिशा करून तिथला अहवाल मागवलेला आहे। आणि आज जो हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तर ते विद्यार्थी सुद्धा म्हणतात की आम्हाला सुद्धा मारहाण केली शिक्षकांनी। तर या व्हिडिओची मात्र आम्हाला कुठली कल्पना नाही, परंतु आम्ही या व्हिडिओच्या संदर्भात शहानिशा करून व्यवस्थित संपूर्ण चौकशी करून आणि तसंही सुरुवातीच्या त्या शिक्षकांच्या आपसातील भांडणामुळे त्या 2 शिक्षकांवर योग्य ती कारवाई आम्ही लगेच करतो। पुढे बातमी अशी की कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतरासाठी ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिकांमध्ये रोजगार निर्माण करून स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत आणि यातूनच कृषी विभागाने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून अळंबी अर्थात मशरूम शेतीचा नवा पर्याय खुला करून दिलाय। नवापूर तालुक्यातील 25 महिला शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेत आर्थिक उन्नतीची नवी कवाडे उघडली आहेत आणि या प्रशिक्षणात मशरूम शेतीचं प्रात्यक्षिकासोबतच त्यांना बियाणं आणि औषध पुरवठा देखील करण्यात आला होता। याचंच फलित आता दिसून येतंय। या महिलांना हे प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यांनी आता घरच्या घरी शेतीला पूरक धंदा म्हणून मशरूम उत्पादन घेत एक वेगळी भरारी घेतली आहे। नवापूर तालुक्याला लागूनच असलेल्या सूरत बाजारपेठेत मशरूमला असलेली मोठी मागणी आहे। अवघे 300 रुपये किलो बियाणं असणाऱ्या मशरूम उत्पादनातून किलो मागे शेतकऱ्यांना 1200 ते 1500 रुपये मिळत असल्यानं फायदा देखील होतोय। त्यामुळे नवापूर आता अळंबी होण्याकडे वाटचाल करताना दिसतोय। आम्ही मशरूम आधीच आम्हाला मशरूम ट्रेनिंग करायचं होतं। आम्ही कृषी सहाय्यक सरांना सांगायचो, प्रत्येक मीटिंग वेळच्या वेळेस त्यांना सांगायचो की आम्हाला काहीतरी आमच्या गावातल्या बायांना रोजगार द्या, त्याच्यासाठी आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग करायचं आहे। तर त्यांनी वरिष्ठांना कळवलं आणि कृषी ऑफिसकडून आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग हे उपलब्ध करून देण्यात आलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये आमच्या गावातील बायांनी सहभाग घेतला। जवळजवळ आमच्या गावातील 12 महिलांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यातून आम्ही मशरूमचं ट्रेनिंग घेतलं। नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आपण अळिंबी उत्पादन प्रशिक्षण घेतलं होतं आणि या प्रशिक्षणात आपण जे प्रशिक्षणार्थी होते त्यांच्याकडून प्रशिक्षणासोबतच अळिंबी कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिकी करून घेतलं होतं आणि या प्रशिक्षणार्थींना बियाणे आणि अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे औषधं यांचा पुरवठा केला होता। त्याचा चांगला परिणाम आता महिन्याभरानंतर दिसून येत आहे। तालुक्यातील जवळपास 25 शेतकऱ्यांनी आपल्या घरी स्वतः अळिंबी उत्पादन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सफल झाला आहे। जळगाव जिल्ह्यात केळी पिकांवर कुकुंबर मोझॅक अर्थात CMV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलाय। या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केळीच्या उत्पन्नात घट होत असल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता वाढवली आहे। 70,000 हेक्टरवरील लागवडीपैकी सुमारे 15% केळी पिकावर CMV व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आणि याची माहिती केळी संशोधन केंद्रानं दिली। तर या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचं आवाहन देखील केळी संशोधन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय।
तर वर्ध्यामधून एक संतापजनक घटना समोर आलेली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेत 2 शिक्षकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। यानंतर संतापलेल्या शिक्षकांना क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली। या घटनेतील पीडित मुलांना मारहाण केल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं शिक्षण विभागात खळबळ उडाली। मारहाणीनंतर पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। की पुन्हा त्या दोघांचं काल वाद झाला, भांडण झालं, तर त्यावर सुद्धा आम्ही केंद्र प्रमुखाला पाठवून तिथली शहानिशा करून तिथला अहवाल मागवलेला आहे। आणि आज जो हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तर ते विद्यार्थी सुद्धा म्हणतात की आम्हाला सुद्धा मारहाण केली शिक्षकांनी। तर या व्हिडिओची मात्र आम्हाला कुठली कल्पना नाही, परंतु आम्ही या व्हिडिओच्या संदर्भात शहानिशा करून व्यवस्थित संपूर्ण चौकशी करून आणि तसंही सुरुवातीच्या त्या शिक्षकांच्या आपसातील भांडणामुळे त्या 2 शिक्षकांवर योग्य ती कारवाई आम्ही लगेच करतो। पुढे बातमी अशी की कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतरासाठी ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिकांमध्ये रोजगार निर्माण करून स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत। आणि यातूनच कृषी विभागाने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून अळंबी अर्थात मशरूम शेतीचा नवा पर्याय खुला करून दिलाय। नवापूर तालुक्यातील 25 महिला शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेत आर्थिक उन्नतीची नवी कवाडे उघडली आहेत। आणि या प्रशिक्षणात मशरूम शेतीचं प्रात्यक्षिकासोबतच त्यांना बियाणं आणि औषध पुरवठा देखील करण्यात आला होता। याचंच फलित आता दिसून येतंय। या महिलांना हे प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यांनी आता घरच्या घरी शेतीला पूरक धंदा म्हणून मशरूम उत्पादन घेत एक वेगळी भरारी घेतली आहे। नवापूर तालुक्याला लागूनच असलेल्या सूरत बाजारपेठेत मशरूमला असलेली मोठी मागणी आहे। अवघे 300 रुपये किलो बियाणं असणाऱ्या मशरूम उत्पादनातून किलो मागे शेतकऱ्यांना 1200 ते 1500 रुपये मिळत असल्यानं फायदा देखील होतोय। त्यामुळे नवापूर आता अळंबी होण्याकडे वाटचाल करताना दिसतोय। आम्ही आधीच आम्हाला मशरूम ट्रेनिंग करायचं होतं। आम्ही कृषी सहाय्यक सरांना सांगायचो, प्रत्येक मीटिंग वेळच्या वेळेस त्यांना सांगायचो की आम्हाला काहीतरी आमच्या गावातल्या बायांना रोजगार द्या, त्याच्यासाठी आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग करायचं आहे। तर त्यांनी वरिष्ठांना कळवलं आणि कृषी ऑफिसकडून आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग हे उपलब्ध करून देण्यात आलं। आणि त्या ट्रेनिंगमध्ये आमच्या गावातील बायांनी सहभाग घेतला। जवळजवळ आमच्या गावातील 12 महिलांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यातून आम्ही मशरूमचं ट्रेनिंग घेतलं। नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आपण अळिंबी उत्पादन प्रशिक्षण घेतलं होतं आणि या प्रशिक्षणात आपण जे प्रशिक्षणार्थी होते त्यांच्याकडून प्रशिक्षणासोबतच अळिंबीत कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिकी करून घेतलं होतं। आणि या प्रशिक्षणार्थींना बियाणे आणि अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे औषधं यांचा पुरवठा केला होता। त्याचा चांगला परिणाम आता महिन्याभरानंतर दिसून येत आहे। तालुक्यातील जवळपास 25 शेतकऱ्यांनी आपल्या घरी स्वतः अळिंबी उत्पादन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सफल झाला आहे। जळगाव जिल्ह्यात केळी पिकांवर कुकुंबर मोझॅक अर्थात CMV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलाय। या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केळीच्या उत्पन्नात घट होत असल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता वाढवली आहे। 70,000 हेक्टरवरील लागवडीपैकी सुमारे 15% केळी पिकावर CMV व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आणि याची माहिती केळी संशोधन केंद्रानं दिली। तर या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचं आवाहन देखील केळी संशोधन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। पुढे बातमी अशी की कुपोषण, बेरोजगारी, स्थलांतरासाठी ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातल्या स्थानिकांमध्ये रोजगार निर्माण करून स्थलांतर रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत। आणि यातूनच कृषी विभागाने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून अळंबी अर्थात मशरूम शेतीचा नवा पर्याय खुला करून दिलाय। नवापूर तालुक्यातील 25 महिला शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेत आर्थिक उन्नतीची नवी कवाडे उघडली आहेत। आणि या प्रशिक्षणात मशरूम शेतीचं प्रात्यक्षिकासोबतच त्यांना बियाणं आणि औषध पुरवठा देखील करण्यात आला होता। याचंच फलित आता दिसून येतंय। या महिलांना हे प्रशिक्षण त्यांनी घेतलं आणि त्यांनी आता घरच्या घरी शेतीला पूरक धंदा म्हणून मशरूम उत्पादन घेत एक वेगळी भरारी घेतली आहे। नवापूर तालुक्याला लागूनच असलेल्या सूरत बाजारपेठेत मशरूमला असलेली मोठी मागणी आहे।
अवघे 300 रुपये किलो बियाणं असणाऱ्या मशरूम उत्पादनातून किलो मागे शेतकऱ्यांना 1200 ते 1500 रुपये मिळत असल्यानं फायदा देखील होतोय. त्यामुळे नवापूर आता अळंबी होण्याकडे वाटचाल करताना दिसतोय. आम्ही मशरूम आधीच आम्हाला मशरूम ट्रेनिंग करायचं होतं. आम्ही कृषी सहाय्यक सरांना सांगायचो. प्रत्येक मीटिंग वेळच्या वेळेस त्यांना सांगायचो का आम्हाला काहीतरी आमच्या गावातल्या बायांना रोजगार द्या. त्याच्यासाठी आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग करायचं आहे. तर त्यांनी वरिष्ठांना कळवलं आणि कृषी ऑफिसकडून आम्हाला मशरूमचं ट्रेनिंग हे उपलब्ध करून देण्यात आलं आणि त्या ट्रेनिंगमध्ये आमच्या गावातील बायांनी सहभाग घेतला. जवळजवळ आमच्या गावातील 12 महिलांनी सहभाग घेतला होता आणि त्याच्यातून आम्ही मशरूमचं ट्रेनिंग घेतलं. नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आपण अळिंबी उत्पादन प्रशिक्षण घेतलं होतं आणि या प्रशिक्षणात आपण जे प्रशिक्षणार्थी होते त्यांच्याकडून प्रशिक्षणासोबतच अळिंबी कसं तयार करायचं याचं प्रात्यक्षिकी करून घेतलं होतं आणि या प्रशिक्षणार्थींना बियाणे आणि अळिंबी उत्पादनासाठी आवश्यक असणारे औषधं यांचा पुरवठा केला होता. त्याचा चांगला परिणाम आता महिन्याभरानंतर दिसून येत आहे. तालुक्यातील जवळपास 25 शेतकऱ्यांनी आपल्या घरी स्वतः अळिंबी उत्पादन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सफल झाला आहे. जळगाव जिल्ह्यात केळी पिकांवर कुकुंबर मोझॅक अर्थात CMV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलाय. या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केळीच्या उत्पन्नात घट होत असल्यानं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी चिंता वाढवली आहे. 70,000 हेक्टरवरील लागवडीपैकी सुमारे 15% केळी पिकावर CMV व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आणि याची माहिती केळी संशोधन केंद्रानं दिली. तर या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचं आवाहन देखील केळी संशोधन विभागाच्या वतीनं करण्यात आलं.